मुंबईहून हवा भरायला आलेलं पोरग आपल्याकडे हायवेला गुंठ्याचा मालक झालाय, केरळ भरून येऊन तो कशाला आलाय? हवा भरायला. त्याची इस्टेट किती झाली इकडं? गुंठा हायवेला, म्हणजे कोटीचा. आपल्याला काय रोग झाला? तुम्ही एवढे बंगले बांधले, फरशी कोण टाकली? राजस्थानी. बाकीचे काम कोण केले? मग आपल्या अवलादी मेल्यात का? उगाच आपल्या बावळाट्यासारखं घ्या पाशीन काय. कॉलेजला असताना याला पोरीनं धोका दिला. तिचं पोरग इंग्लिश मिडियमला जात आहे तरी तू तिचाच फोटो पाहतो, म्हणजे तू पागल आहे काय? बावळट नाही तर एक बोलत जा बोलत नाही लोक. काय मत आहे तुमचं? संवाद संपला. मोबाईलमुळे 8 रोग झाले एवढं सांगतो ना, अभंगात घुसवतो. 1 संवाद संपला. 2 माणसं एकलकोंडी झाली मोबाईलमुळं. बोलणच माणसं एकटीच बसत, येड्या बाबडीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत, कपाशीत, गिन्नीत. ऊसात नाही बसती, ऊसात हुमणीमुळं घाबरत. त्याला वाटतं आपण बसावून ऊस पडावा. आणि 3 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी तर झाली, पण 3 माणसं चिडचिडी झाली. आणि 4 रक्त कमी झालं आणि गेम जास्त झाल्या, मेंदू भरमिष्ट झाले. 5 मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळे निद्रा नाश नावाचा रोग झाला. झोपाच नाही यांना. हे मोबाईल वापरणारे पोरं जर गोदडीवर झोपले ना महाराज, यांना मोबाईल नसले गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. पागल आहे ती. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडीनं आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. पार भरमिष्ट. आणि मोबाईलवर काय बोलायचं असतो? काय गरज काय? आता हे आम्ही नाही वापरत मोबाईल. आम्हाला गरज आहे का नाही? मी 3च तास वापरतो मोबाईल. पहाटे 5ला सुरू करायचं, 7-7:30ला बंद. काय ज्याला गरज येतो येईन. आपलं काय खुटलं त्याच्यापाशी? हॅलो कुठे? काय करतो? जेवला का? झोपला का? फालत आहे का? उतर नाही काय? बोकांडी घ्यायचं तुला? काय करायचं काय? बावळ्याचा बाज. बरं बोवायला आहे काय? बरं बोलायच्या पद्धती आल्यात, आता नवीन पद्धती आल्यात. नीट पहा माझ्या हाता का पद्धती कशा आल्यात. हॅलो नाही बोलत समोरचा विषय, मागून आगो असतो पुढे आलडतो तू. हॅलो 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 हॅलो. आता इकडंच रेंज राहिली काय? पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. आईनं दूध तापवलं, पातेल्यात थंड केलं, बाटलीत भरलं आणि त्याला बुज बसवलं. पोराच्या तोंडात बुज द्यायचं तर मोबाईल आला. तिनं कानाला कुत्रं जोगलं खाली. पोर आलडतच राहिलं तसं. तिनं कुत्र्याच्या तोंडात ते बुज दिलं. कुत्रं ताईट झालं. ते पोर मिळालं ना आलडो. बरं दूधही संपलं घरात. एक लघवीला गेला मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, वरच बोलत राहिला. पार पागल झाली लोक. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे. लोकांना वाटतं बा इंदुरीकर काही बोलत, तुम्ही पागल आहे का? काही कसं बोलत? महिला मंडळ एकच वाक्य सांगतो आणि मुद्दा संपवतो. पाया पडतो तुमच्या. इंदुरीकरचं कीर्तन आहे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी प्रमाणात द्या. शक्यतो म्हणजे देऊच नका. जर तुम्हाला तुमचा मुलगा तुम्ही पाणी पाजेपर्यंत जिवंत ठेवायचा असेल, हे लवकर मारणार आहे काही लय दिसायचे काही. ही 12वीला येडे झाले. या व्हायला पंप लुटायच्या टोळीत सापडले. यस व्हायला जन्म ठेपमध्ये गेले. ते काय पोरांना मोबाईल देऊ नका. कारण सांगतो, कॅपॅसिटी झाली कमी आणि गेम झाल्या. ते सरळ बसायला आले पोरं पटकान. बैठे बैठे सावधान. तुम्हाला गेम दाखवतोय एका मिनिटात. बैठे बैठे सावधान. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट.
आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बरं, मम्मी बोलायला लागल्यावर का तिला का शेंडानं बुडू घे काय? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बोला पटकन पोरांनो, फास्ट मध्ये उत्तर द्यायचे. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा? करेक्ट. या वर्षाचा टायगर जिंदा गेल्या वर्षाचा आहे. भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा? सैराट. करेक्ट. या मागच्या रविवारी टीव्हीला 12 ते 12 वाजता 6 वाजता होता तो नवीन सिनेमा सतना सत. करेक्ट. त्याच्या अगोदर रंपाट. करेक्ट. या 1 तारखेला हलाल. हा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो, माझ्यात एकच खोडे, खरं बोलतो बस. आणि आपल्या तोंडातलं वाक्य खरं ठरतं. कालही खरं, आजही खरं. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं. माग आवाजाचा प्रॉब्लेम येतो रे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलत होते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन, आला किंवा नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीनी, आम्ही एका वर्गात होतो ना. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्खांना किंमत येईल. आली राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, याला घाल तिथं. आणि आता एक सांगून ठेवतो, सध्या समाजात तयार झालेली दरी राजकारणी लोकांनी डाय का सगळे. 7व्या वेतन आयोगानं एका वर्गाला पैसा मोजताच येईल. रिटायर झाल्यानंतर पेमेंट पेक्षा पेन्शन जास्त, असा एक वर्ग झालाय. आणि एक वर्ग रात्रंदिवस कष्ट करून करून गेलाय, त्याच्याकडे कोणी डुकूनच पाहिलं. आणि ही जी दरी आहे, शेतकरी अधिक सर्व्हिसवाले, ही जी दरी आहे ही आता न भरून निघणारी आहे का भरून निघणारी? न भरून निघणारी. एक वर्ग एकदम तळालाच गेलाय आणि एक एकदम वर गेला. एक दिवस ध्यानात ठेवा, या दोन्ही गोष्टीत उद्रेक होणार. आणि एकदा जर मनापासून उद्रेक झाला तर तो काय करू शकतो सांगण्यासारखं नाही. उद्रेक होणार का?
घाम गाळणाऱ्याला रुपया नाही. शेतकरी वर्गाची सहनशीलता संपली. सध्या जगात दोनच माणसांवर संकट आहे, शेतकरी आणि कार्यकर्ते. वाईट दिवस या दोघांवर. शेतकऱ्याला नाही पाणी आणि कार्यकर्त्यांचं असं झालंय 40 वर्ष आपण त्याच्या मागे हिंडलो, ते रात्रीच गेले तिकडे, ती आपण कुठं जावा. मग तुमच्या मागे एवढे आहे, यांना सांभाळा. मग अवघड आहे महाराज. बरं गंमत आहे झाली, आपण त्यांच्या मागे जावं तर आपण त्यांना पहिला घोडा लावेल, आपला गुताराच संपला. कार्यकर्त्यांची लय हाली. बरं तिकडंही जावा ना, तेच करायचंय ना जे इकडं केलं. इकडं तरी निदान थोडं वजन. बरं वतय बिन आहे बी, पण आपला मेन माणूस तिकडे गेल्यावर त्याच्या मागे आपण जर गेलो ना, कुत्र्याची ना आपली अवस्था तिकडे सारखीच. कारण होऊन गेलो ना आपण. दोन माणसांवर लय वाईट दिवस. 25% कार्यकर्ते या 2-3 महिन्यामध्ये वजनात 2-3 किलो कमी झाले महाराज. तुम्ही अभ्यास ही टेन्शन मध्ये महाराज. समोरचा माणूस कवा जाईल याची गॅरंटी नाही. आपण बसायचं नाही, बसा कुठाने करील. टेन्शन मध्ये लोक नाहीये. कबोल व्हा, तेच म्हणतात खरंय. महाराज काय होतं माहिती का, काही वेळेस काय होतं माहिती का, आपलं स्वतःच, आपण 96 कोळी खानदान माणसं आहे. आपण काय आभार गाभार नाही, आपण खानदान माणसं आहे. वेळेला आपल्याला शर्ट फाटका असला ना चालेल, चालेल. आपल्या खिशात एक दिवस रुपया नसला ना तरी चालेल, पण आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नाही, अशी माणसं. नेमका अशा वेळेस लागल्याशिवाय आपण खानदान माणसं आहेत. आपण हे 96 कोळी रक्त आहे, याच आभार गाभार रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. आपल्याला एक दिवस शर्ट फाटला ना काय फरक पडत नाही बा. एक वाक्य सांगा, आपली माणसं ह्या विचाराची आहेत का एक दिवस पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का नाही लागला. आणि नेमका आपल्याला तो स्वाभिमान जिंकावा लागतो. दुसरीकडे जायचं म्हणजे, आणि मग ते झोप देऊन देत नाही, झोपच येत नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींकडे पैसा इतका मोकार झाला का ती पागल झाली, भरमिष्ट झाली माणसं. पण देव बदला घेतो त्यांचा. देव एकाला गेम दाखवतो. ज्या घरामध्ये लय पैसा आहे ना, माणसं रॉगॅट. देवाय बसला आणि चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख, सुपडा असा. बर काय, काही माणसं चालू चालू मेली, काहींना अख्खं गाव कटाळलं. पडेलच आहे बा. खात नाही, पित नाही, पाहतो नुसता पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. 15 वर्षापूर्वी पोऱ्याचा बाप लय फुगीर होता, लय आकडू. 13 टन ऊस घालायचं कारखान्याला. त्याला बळच पुरी देत होते लोक. तो म्हणायचं तुम्ही कुठं, कोण शक्य आहे काय? तुमची जमीन आपल्या कांद्याची चाळ सारखीच, आता अशी जिरली. आता बळच पुरीच्या बापाला म्हणतोय राम राम, तुम्हाला यंदा नाही, तो तिकडं देवाला सोडा आम्हाला नको. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारी 2-3 वर्षात रांग. फक्त पोरगी द्या, पोरगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे.
नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या माळशेच गाठात. अशी गंमत आहे. तुम्ही जायच्या धबधब्याखाली पाणी पाहायला आणि हे गाव मारायचं तसं. हा महिना तो चालला फुल म्हणून सांगतो आपलं टी. आता जिरली का नाही तसं पर्यावरणाचा समतोल टिकवा. आता अशू पाटलांच्या अभिष्ठाच्या त्यांना एक पहिला संकल्प करा. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपल्याकडे माणूस मेला नगरसेवक साहेब ऐका, मेला माणूस की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर स्मशानात जाळलं की दुसऱ्या दिवशी आपण जातो आणि त्याची जी राख आहे ती राख आपण नदीत टाकतो. पाया पडून सांगतो तुम्हाला सगळ्या लोकांना, ती राख नदीत टाकू नका. नद्या पवित्र ठेवा, ती माता आहे. तुम्ही काशीला गेलं तर नदीतच आंघोळ करता आणि पंढरपूरला गेलं तर नदीतच आंघोळ करता. आपल्याच भागात निरेमध्ये माऊली आंघोळ करते. निऱ्याला माऊलीचं स्नान आहे. मग आपण नद्या का अबगळ ठेवायच्या? नदीमध्ये राख टाकू नका. तुम्ही म्हणाल महाराज काय करा, ती राख गोणीत भरा, बस घरी घेऊन या, काय फरक पडत नाही. 2 गोण्या तर भरतच नाही. 1 गोणी शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावा. अशोक पाटलांना शुभेच्छा. आता ही काळाची गरज आहे. आणि झाडं लावायला भाषण नका करू. या भाषणाने तर वाटोळ झालं सगळं. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, परत इंग्रजी याची वेळ आली. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त थोडा उकरा, टेकवा, स्माईल सरळ मेले झाड नका. पाया पडून सांगतो, आपल्या पट्ट्यामध्ये पाऊस हा तळेगाव ढमणेरा इथून खालचा नावरा बिवरा हा जो पट्टा आहे, या श्रीगोंद्यापर्यंतच्या पट्ट्यामध्ये झाडाचं प्रमाण अतिशय अल्प असल्यामुळं पाऊस सीझनचा सुद्धा पडत नाही. आपण हे बा डोंगरात पाऊस पडतो हा विषय सोडा, पण आपल्याला पूर्वीच्या काळात म्हाताऱ्या माणसांच्या काळात वळी व्हायचे गणपतीत नवरात्रात आणि त्या वळवावरच शेती 12 महिने टिकायची. आपल्याला मुळात जून जुलैचा पाऊस अपेक्षित नाहीच. आपल्याला जून जुलैचा पाऊस जो आहे ना तो फक्त पेरणी करणे आणि त्या पिकाला जीवदान देणे. पण पुढचं वर्षाचं भविष्य आपलं साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. आज ह्या 5-6 वर्षामध्ये महाराज बोलायच्या गोष्टी राहिल्या नाहीत. लोक बोलू देत नाही. खरेची आई मिली. जगातल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्यास शेतकरी इतकी ताकद दुसरी कोणात नाही महाराज. तोच माणूस सहन करी जाणं. 1 महिना पगार लेट झालं तर नोकरीवाले डांबरी येत आहे. काय खावा, काय खायचं राहिलंय काय, तुला काय खावं वाटत, तुला जे वाटत ते खाय, पण काय खावा. आणि तो बिचारा महाराज आज ह्या आठवड्यात अशी परिस्थिती झाली महाराज, इतक्याला शेंगा मुगाला आल्या. जर 1 पाऊस झाला असता तर भरभरून बिचाराला मूग निघला असता. ज्वारी गेली. आज अक्षरशः शेतकरी नुसता बांधव बसतोय महाराज, पण डोळ्यात त्याच्या पाणी आहे, फक्त पुसणारा कोणी नाही. मी शेतकरी, तुम्ही शेतकरी. यावर्षी महाराज बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले शेतकऱ्याने. जरी आठवड्यात पाऊस नाही झाला ना महाराज, शेतकरी यंदा उद्ध्वस्त झाला महाराज. बरं, गेल्या वर्षाचा प्रॉब्लेम असा होता महाराज, गेल्या वर्षी निदान गुडघ्यापर्यंतचा चारा होता, धान्य जरी नव्हतं तर लक्ष्मी जगवणे इतकी परिस्थिती होती. यावर्षी ती नाही हो. भयान चित्र झालं महाराज. शेतकऱ्याची स्थिती एकदम वाईट. 1 रुपयानं दूध वाढलं ना, 1 रुपयानं दूध, त्या नोकरीवाल्याच्या बायका भांडी आपटी देत. काय प्यावा, मांजरीला थान, कुत्र्याला थान, काय प्यावा, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो ग? तो नवरा जे पेतो ती डिप्लोमॅटची बाटली 250 ml ची 82 ला झाली. आरशीची 130 ला झाली. इंडिका उतरली आता, संत्री पार 22 आली. दिशी तर फुकटच मिळाला आता. कधी पितो तो नवरा दूध? अर्धा लिटर दूध घेते तर पार दुधावाल्याला जॅम करते. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही म्हणते, पाणी नाही टाकलं. आणि नवराच्या वाया बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाकीत राहा, येडवण करू नका. अजून लय वास येतो, पाणी टाका, लईच वास येतो, बाय पाणी टाक.
पंडा का पाणी टाका, पाणी कमी पडलं तर तुम्ही आखेरात पप्याला मला त्रास द्याल, टाका पाणी टाका. हो 11वीला गेलं, 11वीला 17च 90 आणतंय, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट. माझ्यातून गेलं मोटरसायकल चाललं, कुत्र्याला लात आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता. आता ह्या बिचाऱ्यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी महाराज, आता ह्या डमडेल साहेबांची केवढी श्रद्धा आहे या माणसावर महाराज, की एवढा मोठा वाढदिवसाचा खर्च केला. आणि हा वाढदिवस फक्त या माणसाने का केला तर केवळ अशोकरावांवर असलेली श्रद्धा. नाही तर काय ह्या बिचाऱ्यांचे वाढदिवस किती टोलेजंग चालले जातात. नाही तर आमचे कॉलेजचे वाढदिवस सुरू झाले आता अशी वाट्या बिट्यावर नाही, हायवेला. आम्ही बिनबापाचे आहेत ना, मग हायवेला केक ठेवायचा, 90 हाणायच्या, 5-6 जणांनी त्या केकवर मुतायचं सामुदायिक. तो मूत एकत्र करायचा आणि एकामेकाचा मूत प्रसाद म्हणून खायचा. आणि मूत तोंडात घालताना म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. आणि मग एकमेकाला दारू पिऊन हाका मारायच्या बापाच्या नावानं, ए बिक्या. मराल बेवडेव मराल. एक, नदी स्वच्छ ठेवा, कुठे गेलो तुम्ही काय काळजी करायची नाही. 2, झाडं लावा, आणि झाडं अशी लावा, बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी माहेरची आठवण म्हणून एक झाड लावा. नवीन आलेल्या सुनबाईनं मी घरात लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी ही शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. शिक्षकानं मी या शाळेत पगार घेतला म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच उपसरपंचांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून एक झाड लावा. आणि त्या झाडाला फक्त वर्षभरच पाणी घाला. लिहून ठेवा बा, ॲडव्होकेट साहेबांच्या वाढदिवसाला उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडेल. आता भाषण करून झाडं जागणार नाही, आता कृतीच करावी लागेल. तुमचं काय मत आहे? आणि एक झाड लावाल तर हाच खरा. महाराज ही दोन्ही बिचारी नवरा बायको सेवाधारी समाजात मिसळणारं कुटुंब आहे. मी त्यांच्या घरी गेलतो एकदा जेवायला. त्या बाई ही सात्विक कुटुंब आहेत महाराज. म्हणजे ही कुटुंब समाजात एवढी मिसळतात त्याचं कारण ते रक्तात आहे. हे कशात आहे? आणि राजकारण परमार्थ या गोष्टी रक्तात असावं लागतात महाराज. असं बोगस राजकारण आता राहिलं नाही पहिल्यासारखं. ते पहिलं वेगळं होतं बा. पहिलं कार्यकर्ते सांभाळायला त्रास नव्हता. आता कार्यकर्ता जर म्हणा आपलं एवढं काम करायचं आहे, आपण जर म्हणलं ना रविवारी पाहू, मला म्हणलं तू मी 40 वर्ष शिकायला सक मला तुझ्या मागे हिंडत होतो, चाललो दुसऱ्या पक्षात. आता कार्यकर्त्याची निष्ठा राहिली नाही, आता निष्ठा निष्ठी झाली सगळी. आपण हारण्यापर्यंत ना पक्ष बदलाला होती यायला, तो हारच घरी घेऊन आला बघाल तू कोण. आता निष्ठा राहिली नाही, आता एक आणि एकच झालंय, स्वार्थ अधिक स्वार्थ. नाही तर 10 वर्षापूर्वी अशोकरावांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आजचे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वी माणसं त्यांच्या मागे हिंडायची तर आपल्यातला एक माणूस मोठा होतोय म्हणून. आज माणसं हिंडतात ती काही काम होईल म्हणून. हा फरक आहे. काम नाही झालं तर लोकांना काय घेणं. आता हे मी 3 कीर्तन करतोय, थोडस अजून मशीन बरं आहे म्हणून. उद्या आमच्या नाड्या बंद झाल्या का तुम्ही म्हणा इंद्रिकांना गण लुटलं मरू द्या. लोकांना काय घेणं. भुईमुगाच्या शंका दान आहे तर त्याचा मुक्काम पोत येते, दाना निघून गेला त्याचा मुक्काम चुलीत. लोकांना काय घेणं. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. काय माणसं म्हणते बा ती प्रियशी माझ्यावर लय प्रेम करते. पागल आहे तू. कोणत्या प्रियशीनं प्रियकराचं हॉटेलचं बिल दिलं त्याला म्हणा बॉटवर कर, देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं, तर हे एक कांडी चूक येते. याला विचारलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर काय इंटरेस्ट. कोण करतं कोणावर प्रेम. आता हे आपण म्हणतो बाप्पा या संगती गाडीवर हिंडती, तिला खर्चच नाही तर ती गाडीवर हिंडत नाही तर काय करीन. मोबाईलला बिल आपलंय, मोबाईल आपण घेऊन द्यायले, गाडी आपली, गाडीला पेट्रोल आपलंय, मग तिला काय फक्त मागं बसायचं एवढंच आहे ना.
कोण कोणासाठी मरायला मोकळाय. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं, काय बोंबलं ती बाई, देवान तुझी रणरणटकी झाली, मेल्यानं मला काला ठुलं, त्यांना काला नेलं, कशा गपावून जगून कोणच्या गपावून जगून, काय माया जगण्यात मजा येईन, बै 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 बै, बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, लुगडं फाडीतीन, नवरा जळवतो ती आगी कवडीती, आणि 2-3 बाया तिला माग वडी द्या. अशी जाळाजवळ न्या थोडी ढिल्ली करा बरं, अशी न्यायची झालं जाऊन द्यायची ढिल्ली करून, शिंगाट घरगाठ ठेलती का इडी काय दुनिया भामट्याची. महाराज यांच्या काय नाद लागल. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. ते सांगितलं कोणाशी, ते सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता, अगर वो ना मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. आता लई बारीक आपल्याला नाही जमायचं, ते ज्याचं त्याचा व्यवहार ज्याला त्याला चालेल. त्या मित्रानं सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, काल लग्नच झालं नाही. यानं फोटो आणला होता तोच पडला खाली ती आहे. तो म्हणला काय झालं, काय नाही. म्हणला 1.5 तास तिनं माझ्याकडे शपथी घेतल्या, मी तुमचीच आहे, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, तुम्हारे बिना मी जी नाही सकती, फुल आहे गुलाब की, लडकी आहे गरीब की, असं काय ते बरंच असतंय. मी बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्या कुठे माणसानं सावध राहा. आणि मग मी तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, मी तुमची नाही तर कुणाची होऊ शकत नाही, तुम्हारे बिना मैं पलभर भी जी नाही सकती, असं म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं गप्पा हाणीत. आणि कोर्टाच्या पायरीवर गेलो, ती मला म्हणली मी तुमची तर आहेच, आता फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. हे प्रेम कशावर आलं, पैसे. यानं सांगितलं 5,000. पोर काल थांबन माराय. मग याच्या मित्राने याला सांगितलं अरे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 2 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, मलाच मिळणार आहे. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. असं काय होतं. जगाच्या नादी नाही लागायचं. 1 नद्या स्वच्छ ठेवा, हे खरं ऍडव्होकेट साहेबांना शुभेच्छा आहे. 2 झाडं लावा. 3 तरुणपणात माणूस मेला 30-40 वर्षाचा, तर त्याचे अवयव काढून घ्या, काढून घ्या अवयव. त्याच्या अवयवाने जर दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर काढून घ्यायला काय हरकत नाही. तरी तुम्ही तसंही ते प्रेम जाणार आहे. 3 आणि 4 तरुण पोरांना सांगतो, पोरांनो जरा मापात जगायला शिका. आणि एक काम करा पोरांनो, लय माझाटल्यावानी करू नका. 2-3 वर्ष 2-3 आठवड्यातून एकदा एक 4-5 पोरं एकत्र या, आणि गावांमधली जी मंदिरं आहेत ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. आणि नवीन मंदिरं बांधायचं कोणत्या डोक्यात आणू नका. हाय तेच झाडती नाही, नको नको. देवळांमधली ऊर्जाच गेली. काय मत आहे तुमचं. अहो पाहायचंच नाही त्या देवळा म्हणजे काय उपयोग येतं. ज्यांची घरं देवळा शेजारी त्यालाच माहित नाही आज एकादशी. ती पग होतो